जय हिंद साथियों, खबरें और भी है टीवी न्यूज नेटवर्क में आप सभी दर्शकों का स्वागत है। हिंदू हृदय बाला साहेब ठाकरे जी के जयंती के अवसर पर आमदार सुनील प्रभु के हस्ते निराधार महिला, अपंग, ब्लैंक लोगों को संजय गांधी निराधार अनुदान योजना, पेंशन प्रचार प्रमाण पत्र, गुलाब फूल और कंबल के साथ किया गया सम्मानित। सभी गरीब लोगों ने आमदार सुनील प्रभु को तन मन दिल से आशीर्वाद दिए। ऐसी ही खबरों को देखने के लिए देखते रहिए खबरें और भी है टीवी न्यूज नेटवर्क। बोलो साहेब, काय बोलाल आज निराधार महिलांसाठी आणि अपंगांसाठी ते सत्कार पण डेव्हलप केला आणि त्यांना पेन्शन आणि जी मदत तुमच्या माध्यमातून मिळवून दिली काय बोल? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची काल जयंती होती आणि हा जयंतीचा उत्सव हा पूर्ण महिनाभर चालतो आणि त्यानुसार संजय गांधी योजना जी आहे शासनाची त्यानुसार या मतदारसंघामध्ये मागे 10 वर्ष मी आमदार असताना अनेक परित्यक्ता महिला आणि अपंग निराधार ज्या काही व्यक्ती आहेत त्यांना शासनाची मदत मिळवून दिली। त्यापैकी आज आपण या निराधार जी लोक आहेत अंध आणि अपंग त्यांना आपण आज ती पेन्शन आजपासून सुरू झाली आणि त्याचबरोबर त्यांना ब्लँकेट वाटप देखील केलं। त्यामुळे एक सामाजिक उपक्रम म्हणून वाढदिवसाच्या निमित्ताने आज कार्यक्रमाचं आयोजन केलं। 1800 लोक पूर्ण झाली आजच्या दिवसामध्ये, कसं वाटतं? मी सतत सातत्याने माझं काम सुरू असतं आणि विशेष म्हणजे कार्यालयामध्ये आपण ती नोंद घेत असतो। आमच्या विभागातले सगळे शाखा प्रमुख पदाधिकारी हे देखील त्याला मदत करतात। अलीकडच्या काळात महाविकास आघाडीचे लोक देखील या सगळ्याशी जोडलेले आहेत। त्यामुळे जेवढी मदत लोकांना पोहोचवता येईल आमदार म्हणून तेवढी देण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न असतो। 1800 वरती मी समाधान नाही, आणखी ज्या लोकांना अपेक्षा आहे त्या लोकांनी या संजय गांधी निराधार योजनेमध्ये सहभागी करून त्यांना मदत देणं हे माझं कर्तव्य राहणार। हिंदूशीच्या सर्व तमाम ज्या गरजू लोकांसाठी ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल ते झाले असतील त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? त्यांनी या कुराच्या कार्यालयात येऊन तो अर्ज दाखल करून घ्यावा। त्यासाठी लागणारी माहिती त्यासाठी आपण इथे त्यांना मार्गदर्शन करतो आणि मग मार्गदर्शन केल्यानंतर तहसीलदार कार्यालयामध्ये ते फॉर्म आपण देतो, त्यांची सही घेऊन ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करतो। बाकी सगळ्या गोष्टी त्यांना पूर्णपणे मदत केली जाईल। एक महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न, या योजनेसाठी अनेक लोक पैसे घेतात पण आपल्या माध्यमाने माहिती पडले की मी स्थानिक आमदार म्हणून जनतेला जे काय मोफत देता येईल आणि शासनाची योजना म्हणून देता येईल ते देण्याचा मागे 10 वर्षापासून प्रयत्न केला। या योजनेमध्ये जर कोणी मध्यस्थी राहून पैसे खात असेल त्याला देखील आपण या ठिकाणी खाना देत नाही। डायरेक्ट लोकांशी संपर्क आहे आणि लोक तिकडे येतात, आमचे पदाधिकारी त्यांना आणतात आणि त्यांना मोफत ही सगळी मदत करण्याचा आमचा प्रयत्न असतो। मला क्लिप बनवून ठीक बोलू। नशामुक्ती अभियानासाठी मी सतत सातत्यशील प्रयत्न आहे। उद्याही एक मोठी रॅली पठाणवाडीमधून निघते, त्या रॅलीमध्ये देखील मी रात्री सहभागी होणार आहे आणि असं आहे की या भागातले असणारे ऍडिशनल सीपी यांच्याशी मी सतत बोललेलो आहे आणि कडक उपाययोजना नशामुक्तीबद्दल या इकडे असणाऱ्या पोलीस ठाण्याने करावी, पण त्याचबरोबर सामाजिक संस्था ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणे याच्यात सहभागी होऊन त्यांनी जनजागृती करावी असं देखील माझं आव्हान आहे। आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने नशामुक्ती संबंधी आज कुरारमध्ये आपण सगळे अलर्ट झालो आणि अलर्ट झाल्यानंतर तुमच्यासारखे पत्रकार देखील या सगळ्या गोष्टीसाठी जे पारदर्शीपणे ज्या गोष्टी खऱ्या लोकांसमोर आणतायत त्यामुळे पोलिसांना देखील मदत होते आणि त्या ठिकाणी कारवाई होते। देवेंद्र भारतीची बैठक करून देणार होता, देवेंद्र भारती यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि देवेंद्र भारती साहेब जेव्हा या रिजनच्या झोनच्या व्हिजिटला जेव्हा असतील तेव्हा ते मला म्हणाले की तुमचे सगळे जे लोक आहेत जे काही 10-12 लोक असतील त्यांना मी भेटून याचं समाधान करेन आणि या ठिकाणी उपाययोजना देखील करेन असं त्यांनी मला शब्द दिला। माझ्या माहितीप्रमाणे 26 जानेवारी नंतर साधारण एक 7-8 दिवसामध्ये ही बैठक जेव्हा जर सीपी ऑफिसला असेल तर सीपी ऑफिस, अन्यथा या झोनला जेव्हा ते व्हिजिटला येतील तेव्हा आपण त्यांना देऊ। 26 तारखेला पत्रकार, समाजसेवक आणि काही असंख्य लोकांच्या माध्यमाने आझाद मैदानामध्ये उपोषणाचा आंदोलनाचा इशारा दिला गेला आहे, तुम्ही सहभागी होणार का? बिलकुल सहभागी होणार, कारण नशामुक्तीबाबत जे काही आंदोलन असेल त्याच्यामध्ये सहभागी होऊन यांना सहकार्य करणं हे लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे आणि सामाजिक भान ठेवून आपण या गोष्टी करणं आवश्यक आहे। कारण एक पिढी बर्बाद होते, तिला वाचवायचं असेल
तर सगळ्यांनी मिळून या सगळ्या आंदोलनामध्ये उतरणं गरजेचं आहे. सर असाच एक प्रश्न आहे नशामध्ये जे अडकलेले विद्यार्थी आहेत आणि नवीन पिढी आहेत त्यांच्यासाठी आपण या नशाबद्दल काय सांगतो नाही, त्याच्यासाठी जे काही सेंटर्स उघडलेली आहेत त्या सेंटर्समध्ये त्यांना पाठवून त्यांच्यावरती पूर्णपणे संस्कार करून घ्यावेत या दृष्टीने शासनाने देखील आणि महानगरपालिकेने देखील एक विभाग त्या ठिकाणी तयार करावा असं मी सूचना आयुक्तांना केलेल्या आहेत. त्या दृष्टीने सरकार देखील येणाऱ्या काळामध्ये या गोष्टी करणं आवश्यक आहे ते निश्चित करेल. एक दुसरा प्रश्न घ्या आपण आज जे